चला आज मी तुम्हाला दाखवते की मी ग्रॉसरी शॉपिंग कुठे करते ऑस्ट्रेलियामध्ये. वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर मी आता इकडे कोल्समध्ये आलेली आहे. मला थोडंसं शॉपिंग करायचं होतं. थोड्याशा 2-3 गोष्टी आहेत त्या घ्यायच्या आहेत. हे आहे कोल्समधलं फ्रीझर सेक्शन. इथे सगळे फ्रोझन व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स भेटतील तुम्हाला. ऑस्ट्रेलियामध्ये 3 मेजर सुपर मार्केट्स आहेत, कोल्स, वुलवर्थ आणि ऑल्डी. तर मी तिन्हीमधून काय काय माझं स्पेशल आहे की इथून हे घ्यायचं तिथून ते घ्यायचं, तर सगळं डिसायडेड असतं माझं. तर आता कोल्समधून मी घेतली आहे मिक्स व्हेज फ्रोझन भाजी आहे. आणि आता इथे फ्रूटमध्ये ड्रॅगन फ्रूट या वीकला घेतलं आहे मी. दरवेळेस मी वेगवेगळे फ्रूट्स ट्राय करत असते, जसं मँगो, स्ट्रॉबेरीज, ब्लूबेरीज. तर यावेळेस मी ठरवलं की ड्रॅगन फ्रूट घेऊया. नंतर तुम्ही इथे पे करायला काउंटरवरती पण जाऊ शकता. आणि इथे अजून एक ऑप्शन अवेलेबल आहे, सेल्फ चेकआउट पण. मी मोस्टली सेल्फ चेकआउटच करते. इथे मी 0 शुगर लो कॅलरी सॉफ्ट ड्रिंक पण घेतलेली आहे, पेप्सी. नंतर आयटम सगळे स्कॅन केल्यानंतर 2 ऑप्शन असतात पे करायला, एक तर कार्ड आणि कॅश. तर मी कार्ड सिलेक्ट करते. आता मी आलेली आहे वुलवर्थमध्ये मिल्क घ्यायला. तर इथे हे मिल्क सेक्शन आहे. सगळे टाईप्सचे मिल्क्स असतात इकडे, आल्मंड मिल्क, ओट मिल्क. तर मी आता फुल फ्रेश क्रीम मिल्क घेतलेला आहे. इथे फ्रीझर सेक्शन आहे, तिकडे रेडी टू ईट तुम्हाला फूड आयटम्स भेटतील. या सेक्शनमध्ये सगळ्या टाईपचे स्प्रेड्स आहेत. जे आहे फ्रूट्स सेक्शन, इकडे फ्रेश फ्रूट्स तुम्हाला दिसतील. नेहमी मी वेगवेगळे फ्रूट्स घेत असते, ॲपल, ऑरेंज, ग्रेप्स येते. तर यावेळेस मी डिसाईड केलं की पायनॅपल घेऊया. इकडे पायनॅपल मी बघितलेलं की त्याचे जे कॉर्नर्स असतात ते सगळे असे त्यांनी पॅक केले होते. पॅक म्हणजे असे बंद केले होते. मोस्टली मी इंडियाला बघितलं की असे ते हाताला लागतात, पण इकडे ते ग्लू मशीन यूज करून आय गेस त्यांनी सगळं ते पॅक केलेलं की हाताला काय लागतच नव्हतं ते एजेस त्याचे. नंतर मी इथे आली, मला कांदा आणि बटाटा पण घ्यायचा होता. तर मी इथे ट्राय करत होती माझा कॅमेरा सेट करायला, शूट करायला. तर इथे स्वीट पटॅटो होते, तिकडे मी करत होती सेट, पण तो सारखा पडतच होता. फायनली सेट झाला आणि मी आता दाखवत होती तुम्हाला की कसं इथे पिशवी असते ही प्लास्टिकची. तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये हवं आहे ऑनियन किंवा पोटॅटो ते तुम्ही घेऊ शकता. 1 पण घेऊ शकता, 2 तुमच्यावरती डिपेंड येते. असं काय हे नाही आहे, कंपल्सरी नाही की मॅक्झिममच घ्यायचं आहे तुम्हाला. प्लस इथे आतमध्ये शॉपमध्ये तुम्हाला वेट मशीन पण दिसेल, डिजिटल वेट मशीन असते. तर तिकडे तुम्हाला जर क्वांटिटी स्पेसिफिक हवी आहे की 1 kg घ्यायचे किंवा 2 kg घ्यायचे, तर तिकडे वेट मशीन पण असते. तर तुम्ही याच्यात टाकून परत वेट करू शकता जर तुम्हाला एक्झॅक्ट काय हवं असेल क्वांटिटी. तर हे पण अवेलेबल असतं इकडे आतमध्ये. सगळे जेवढे गोष्टी मला हवे होत्या त्या मी सगळ्या घेतल्या. आणि इकडे पण सेल्फ चेकआउट करते मी. इथे सगळे आयटम स्कॅन करतात आणि नंतर मग पे करायचं आपण स्वतःच. इथे शॉपमध्ये काय काय फ्रूट किंवा व्हेजिटेबल्स असतात त्याचे क्वांटिटीज पण विचारतात. आता मला इकडे जेव्हा पायनॅपल मी स्कॅन केलेलं तेव्हा मला तिकडे पॉपअप झालं स्क्रीनवरती की किती क्वांटिटी आहे. तर मी इकडे 1 घेतल्या म्हणून 1 पुट केलं आहे तिकडे. नंतर मी गेली हॅरिस पार्कला. या प्लेसला लिटिल इंडिया असं पण बोलतात. इकडे सगळे इंडियन शॉप्स आहेत, रेस्टॉरंट पण आहेत. आणि ज्याही गोष्टी तुम्हाला इंडियन असतील जेवढ्या पण, त्या सगळ्या मोस्टली इकडे अवेलेबल असतात या स्टोर्समध्ये. तर मी राधे शॉपमध्ये आलेली. काही आपल्या इंडियन गोष्टी आहेत त्या कोल्स आणि वुलवर्थमध्ये नाही भेटत, तर त्याच्यासाठी तुम्हाला हॅरिस पार्कलाच यायला लागतं. तर मला लिज्जत पापड खाऊ वाटलेले, तर मी या सेक्शनमध्ये आली. तिकडे खूप टाईप्सचे लिज्जत पापड होते, तर मी त्यातून एक सिलेक्ट केला. नंतर मी हे चिक्कीज घेतले. मला जेव्हाही हॅरिस पार्कमध्ये येतं तेव्हा खूप आवडतं, कारण इकडे सगळ्या इंडियन गोष्टी बघायला मिळतात. मला इतकं मस्त वाटतं ना. तुम्ही इकडे आलात ना, तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही फॉरेनमध्ये. कधी पण जे लोक सिडनीमध्ये राहत असतील त्यांनी इकडे या हॅरिस पार्कमध्ये. तुम्हाला सगळे इंडियन दिसतील, सगळे प्रॉपर असं इंडियाचेच फिलिंग येते. तर इथे मी स्नॅक्समध्ये हल्दीरामची चकली पण घेतलेली आहे, मुरुकू बोलतात त्याला. आधी स्टोअरमध्ये सेल्फ चेकआउट ऑप्शन नाही आहे, तर इथे काउंटरवरती असतात, ते तुम्हाला स्कॅन करून देतात आणि आपल्याला पे करायचं असतं.